नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सुष्मिताचं वागणं एवढं विचित्र झालेलं आहे की तिने स्वानंदीचं तर ऐकत नाहीयेच, पण समर आल्यानंतर समरशी सुद्धा ती हुज्जत घालत आहे, त्याच्याशी सुद्धा चुकीच्या पद्धतीने वागत आहे, बोलत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कारण ती समरला जेव्हा उद्धटपणे बोलते तेव्हा स्वानंदीचा राग अनावर होतो, कारण त्या दिवशी स्वानंदीने अर्पिताला सुद्धा सुनावलेलं होतं. आणि आता सुष्मिता कोण आहे, कारण अर्पिता त्या घरातली मुलगी होती, तरी स्वानंदीने तिला ठणकावून सांगितलेलं होतं की काहीही झालं तरीही आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण राजवाड्यांशी तुम्ही जर या भाषेत बोलणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही, असं स्वानंदीने तिला सांगितलेलं आहे. तर इकडे आता सुष्मिताचा थोबाड फोडलेला आहे. त्याचबरोबर समर पाहतो की स्वानंदी मॅडमशी चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक होत आहे, चुकीच्या पद्धतीने बोललं जात आहे. आणि त्याच वेळी समरच्या समोर आणखी एक खुलासा झालेला आहे, तो म्हणजे सुष्मिताने स्वतः सांगितलेला आहे की मी या सगळ्या गोष्टी मी एकटीने केलेल्या नाहीयेत, तर मला मॉम इन लॉनी सांगितलेलं होतं आणि त्यांचं ऐकूनच मी हे सगळं केलेलं आहे, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र समरला खूप राग येतो आणि समरने डायरेक्टली आता मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता या दोघींना स्वानंदीच्या पायाशी आणलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे. आणि त्याचबरोबर अर्पिताची माहेरी आलेल्या अर्पिताची तिची सासरी हकलपट्टी सुद्धा केलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्पिता दारातच उभी असते. तर सुष्मिता म्हणत असते की नारायण दादा, अर्पिता ताईंची बॅग घ्या आणि त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवा. त्यावरती स्वानंदी म्हणते बास, कोणी कुठेही जाणार नाही, त्या बॅगला कोणीही हात लावायचा नाही. तेव्हा अर्पिता म्हणते म्हणजे आता मला कळलं, या घरावरती ना तुला राज्य करायचंय, म्हणून स्वानंदी तू मला या घरात येऊ देत नाहीये, हे सगळं घर हे सगळं तुला लुबाडायचं आहे, म्हणून तर तू दादाच्या मनात माझ्याबद्दल विष पेरलंस आणि हे सगळं केलेलं आहे, असं ती ओरडून ओरडून सांगत असते. तेव्हा मात्र स्वानंदी हे सगळं पाहत असते आणि त्याचबरोबर स्वानंदी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने बोलताय तुम्ही, कारण हे सगळं राजवाड्यांनी ठरवलं होतं आणि तुम्ही बोलताय ते चुकीचं बोलताय, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा आजी म्हणते की मल्लिका, अर्पिताच्या जिभेला जरा आवर घाल, ती जे काय बोलते ना ते चुकीचं बोलते, एवढं लक्षात असू दे, तिचं जे वागणं चाललेलं आहे ते चुकीचं चाललंय, असं सांगितलं जात असतं. तेव्हा लगेचच मल्लिका येते आणि तिला सांगायला सुरुवात करते, अगं आप्पा असं नको बोलू. तेव्हा ती म्हणते आपण आई, स्वानंदीचं पण चुकतंय ना, स्वानंदी बघा तिला आताच येऊ देत नाहीये. तेव्हा मध्येच आता सुष्मिता बोलायला सुरुवात करते. इकडे मंदाचं मात्र सुरूच आहे की जबाबदारी घ्यायला नको आहे आणि अधिरा काहीच करत नाहीये, माझ्या सुशने एवढ्या कमी वयात सुद्धा घरी जाऊन घरची जबाबदारी घेतली, अधिकार घेतलेले आहेत आणि घर स्वतःच्या हिमतीवर चालवते. तेव्हा मात्र बाबा, रोहन आणि अधिरा सगळेजण म्हणत असतात की तिची अक्कल किती आहे हे आपल्याला माहितीच आहे, कारण तिनं ज्या पद्धतीनं गोष्टी केलेल्या आहेत त्यावरून तर क्लिअर होतंय की तिचं डोकं काय चालतंय, कारण तिने ज्या व्यक्तीशी लग्न केलेलं आहे ती व्यक्ती कोणत्या लायकीची आहे याचा विचारही तिनं केलेला नाही, असं म्हणत सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र मंदा म्हणते की अधिराची बरोबर का करायची नाहीये, कारण अधिरा काहीच करत नाहीये, त्या उलट माझ्या लेकीने सगळं व्यवस्थित सांभाळलंय, जर अधिराने हे सगळं नीट केलं असतं तर आज मी तीर्थयात्रेला गेली असती. बाबा म्हणतात असं आहे का रोहन, उद्या तिचे तिकीट बुक करून आण, तिला तीर्थयात्रेला जायचं आहे, असं बाबांनी सांगितल्यानंतर मात्र आता शिट्ट्या वाजायला सुरुवात होते आणि त्या म्हणजे मंदाच्या. इकडे स्वानंदी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव. त्यावेळेस लगेचच पाहायला मिळतं ते म्हणजे तिथे सुश येते आणि सुश बोलायला सुरुवात करते की ताई, तुला असं वाटत नाहीये का तू चुकीच्या पद्धतीने बोलतेस, कारण तुला माहिती आहे ना हे सगळं काय झालेलं आहे, असं म्हणत आता बोललं जात असतं. तेव्हा ती म्हणते जर तू गावी आपल्या घरी गेलीस आणि अधिराने तुझ्याशी असं वागली, तिला येऊ दिलं ना, तिने येऊ दिलं नाही तर. स्वानंदी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायमची तिकडे जाऊन राहणार नाही, मला सांग तू जातेस का, तुझं लग्न झालंय, तू जाऊन राहतेस का माहेरी, महिना जर माहेर येऊन राहणार असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही आणि माहेर येऊन माहेरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ केलेली चालणार नाही. जर तसं केलं असेल आणि मी जर तसं करणार असेल तर अधिराने मला उमरातूनच हाकलून दिलं पाहिजे आणि जर तिनं तसं केलं तर ते मला मान्य असेल,
असं स्वानंदीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. सुष्मिता मात्र विचार करू लागते. स्वानंदी म्हणते, एवढं चांगलं सासर मिळालेलं आहे, लहान मूल आहे आपलं, त्या बाळाला नवरा सांभाळतो, सासू सांभाळते, सगळं झालेलं आहे, पण यांना काय करायचंय तर माहेरी यायचंय आणि माहेरी सगळ्या कामामध्ये ढवळाढवळ करायची आहे आणि हक्क गाजवत फिरायचं आहे, असं स्वानंदी सांगत असते. आणि सुष्मिता म्हणत असते, पण नंदुताई तू चुकीचं बोलत आहे, मला अधिकार दिलेत ना, माझ्या अधिकारांचं काय आहे, म्हणजे माझ्या अधिकारांना किंमतच नाहीये का? स्वानंदी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण अर्पिताताईंनी या घरी राहायचं नाही हा निर्णय राजवाडींनी घेतला होता आणि तू त्यांचा निर्णय डावललेला आहे, त्यांच्या निर्णयाला तू चुकीचं ठरवलेलं आहे. कारण या गोष्टीची तू कल्पना दिली होती का? मान्य आहे मला, तू मालकीण आहेस, तुला या घरातले अधिकार आहेत, सगळं आहे, पण कोणीही मालकी नसलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत. घरातल्यांना विचारलं जातं आणि त्यानंतर या गोष्टी केल्या जातात. सुष्मिता मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचं असं चाललेलं असतं की नंदुताई हे सगळं चुकीचं चाललंय. आजी समजवण्याचा प्रयत्न करत असते. स्वानंदी तिला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर का राजवाड्यांच्या विरोधात असं काही करणार असशील तर गाठ माझ्याशी आहे आणि त्यांना चुकीचं ठरवायचं नाही. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, एकतर ते वयाने आणि कर्तृत्वाने तुझ्यापेक्षा खूप मोठे आहे, तुझी अक्कल किती आहे ना ते तुला चांगलंच माहिती आहे, हे बोललं जातं. आणि त्यानंतर जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदी तिला बोलत असते, आजी आज जाते. आजीला आता टेन्शन आलेलं असतं, हे सगळं काय चाललंय, हे सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, असं म्हणत आजी आता आज जाते आणि समरला फोन करते. समरला फोन करून आजी कळवते की घरी खूप हे सगळं चाललेलं आहे, सुष्मिताचं वागणं वरचेवर वाढत चाललंय, तिने अर्पिताला फोन करून इकडे बोलवून घेतलंय आणि तिच्या स्वागताची वगैरे तयार केली आणि नंदू तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण समर काहीच मिनिटं काही उपयोग होत नाहीये. तू लवकरात लवकर घरी ये, कारण त्या सुष्मिताला दिलेले अधिकार जोपर्यंत आपण काढून घेत नाहीये तोपर्यंत तिची अक्कल काही ठिकाण्यावर येणार नाही. कारण आपण तिच्या हट्टासाठी तिचे हट्ट पुरवत गेलेलो आहे, तिने मागितल्या त्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण हे चुकीचं आहे, असं म्हणत आजींनी समरला फोन करून सांगितलेलं असतं. आणि आता स्वानंदीशी चुकीच्या पद्धतीनं वागलं जातंय हे लक्षात आल्यानंतर मात्र समर कोणता थांबतोय ना, कारण समरला स्वानंदीचा रिस्पेक्ट जपायलाच पाहिजे असं समरचं म्हणणं आहे, कारण स्वानंदी मॅडम कधी चुकूच शकत नाहीत असं समरचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर आता सुष्मिताचं पुन्हा सुरू झालेलं असतं. आजीला माहिती असतं की समरला यायला फक्त 10 मिनिट बाकी आहे, त्या सुष्मिताला काय तोंड वाजवायचंय ना ते वाजवू दे, असं आजीला चांगलंच माहिती असतं. सुष्मिता म्हणत असते, हे बघ नंदुताई तू चुकतेस, कारण मला कोणते अधिकार तुम्ही दिलेले आहेत आणि ते अधिकार जर मी वापरायला लागले तर प्रत्येक वेळेस तुम्ही मला माझी अक्कल काढता आणि तू तर मला लेक्चरच देत राहतेस, माझं ऐकूनच घेत नाहीये, मग मला अधिकार दिल्याचा फायदा काय आहे? आणि तू जे काही बोलतेस ना ते चुकीचे. आता माझ्याकडे अधिकार होते म्हणून मी अर्पिताताईंना बोलवलेलं आहे, मग माझं काय चुकलंय? तेव्हा समर दारात आलेला असतो. समर म्हणतो, बाद झालं, या पद्धतीने आणि या आवाजात बोलायचं नाही, आत्ताच्या आत्ता स्वानंदी मॅडमची माफी मागायची सुष्मिता लगेच. तेव्हा सुष्मिता बोलायला सुरुवात करते, नाही हे सगळं मी ऐकूनच घेणार नाहीये, कारण मला अधिकार दिलेत ना. तेव्हा समर म्हणतो, ठीक आहे तुला अधिकार दिलेत ना, आत्ताच्या आत्ता त्या चाव्या आणायच्या आणि त्या परत करायच्या, तुझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत, संपलेत तुझे अधिकार, असं म्हणत समरने तिच्याकडून चाव्या हिसकावून घेतलेल्या असतात. आणि आजी म्हणते की हे घे, असं म्हणत आता समर आणि आजी दोघांनी त्या चाव्या काढून घेतलेल्या असतात. तेव्हा सुष्मिता पुन्हा बोलायला सुरुवात करते की जिजू तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही तर मला अधिकार दिले होते ना, मग आता का काढून घेतलेले आहेत? मल्लिका सुद्धा तेच बोलत असते. समर म्हणतो की मला वाटलं होतं की जबाबदारी घेशील, स्वानंदी मॅडमच्या हाताखाली तयार होशील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करशील, पण तुला फक्त तुझे अधिकार गाजवायचे आहेत, घरात बाकीच्या गोष्टींची काय हेळसांड होते, काय होते याकडे लक्ष द्यायचं नाहीये, फक्त तुझे अधिकार गाजवायचे आहेत ना, आता तुझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळं तू जो काही निर्णय घेतलेला आहे तो मला पटलेला नाही, तू घरात कोणालाही विचारलं नव्हतं. आणि राहिला प्रश्न अर्पिताचा, आणि अर्पिता तुला अक्कल नाहीये का ग? तू येऊन दारात उभी राहिलीस, त्या सुष्मिताला काय कळतं? आणि तिने फोन केला, तिने बोलवलं की तू आली तुझं सासर सोडून, तू विसरलीस का? कारण मी निर्णय घेतलेला होता, मी ठरवलेलं होतं आणि मी तुला या घरातून बाहेर जायला सांगितलेलं होतं, तुला सासरी मी पाठवलेलं होतं, मग जोपर्यंत मी बोलवत नाहीये तोपर्यंत कशी आलीस तू? असं म्हणत समर आता तिला बोलत असतो. तेव्हा सुष्मिता आता घाबरलेली असते. सुष्मिताला एकतर भीती वाटत असते, ती म्हणालेली असते, आता तू मला या घरातली नोकर करून ठेवणार आहे. समर म्हणतो की हो, नोकरच केलं पाहिजे तुला, आणि मग आता नोकर व्हायला तयार राहा, कारण अंशुमनला सुद्धा कितीतरी दिवस नोकराची शिक्षा होती आणि ती शिक्षा संपलेली नाही अंशुमन तुझी, तू विसरला असशील पण आमच्या लक्षात आहेत, कारण तू स्वतःच्या स्वतः शिक्षा माफ करून घेत असतोस, हे चुकीचं चाललेलं आहे.
असं हे सगळं चालू असतं तेव्हा सुष्मिता म्हणते की नाही जिजू तुम्ही चुकीचं ठरताय. तेव्हा मात्र स्वानंदी इतक्या वेळ शांत असते. स्वानंदी आता हात उचलते आणि खानदिशी ते सुष्मिताच्या कानाखाली देते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, राजवाड्यांशी पुन्हा या भाषेत बोलायचं नाही. जर का तू राजवाड्यांशी या भाषेत बोलायला लागलीस तर गाठ माझ्याशी आहे. तुला मी मगापासून समजवण्याचा प्रयत्न करते, कारण ते कर्तृत्वाने आणि मानाने सगळ्याच गोष्टीने मोठे आहे. तुझी अक्कल किती आहे ते बघ. तेव्हा आता सुष्मिता रडायला सुरुवात करते आणि ती म्हणू लागते की मी विचारलं होतं आईंना, तुम्ही प्रत्येकजण मला समजवत आहात, मी घरात कोणाला विचारलेलं नाहीये, पण मी मॉम इन लॉला सगळं विचारलेलं होतं आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि मग मात्र समर म्हणतो की आत्ताच्या आत्ता काकू आणि तू अर्पिता दोघींनीही स्वानंदीची माफी मागायची आहे. आणि अर्पिता आता तू आलेली आहेस तर जेवण कर आणि तुझ्या सासरी निघून जा, कारण तुझं बाळ तिथं वाट बघतं याची जरा विचार करायला शिक. त्यानंतर मात्र आता समर आणि स्वानंदी रूममध्ये आलेले असतात. स्वानंदी समरची माफी मागू लागते. समर म्हणतो तुम्ही का माफी मागताय. तेव्हा स्वानंदी म्हणते सुष्मिता जे काही वागले ना त्याच्यासाठी. समर म्हणतो की काही गरज नाहीये, कारण मला असं वाटतच नाहीये की तुम्ही कोणासाठी मला सॉरी म्हटलं पाहिजे, कारण तुम्हाला आता तटस्थ राहणं गरजेचं आहे असं समर ठणकावून स्वानंदीला सांगत असतो. काही झालं तरी कुठल्याही गोष्टी तुम्ही सारख्या सारख्या सहन करायची गरज नाही, कारण तुम्ही जर सहन करत राहिला, तुम्ही जर काहीच रिप्लाय केला नाही तर त्या गोष्टींना कोणताच अर्थ राहणार नाही. त्यामुळं तुम्हाला विचार करावा लागणार आहे आणि हे सगळं जे काही चाललेलं आहे त्या गोष्टींचा जरा विचार करा. आणि सुष्मिताला सुद्धा आता समजून सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी गेलेल्या आहेत, त्यामुळं तिच्या बाबतीत सुद्धा आपल्याला ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. आणि तुम्ही कधीही कोणाच्या पुढे हात जोडलेला मला चालणार नाही किंवा माफी मागितलेली मला चालणार नाही असं समरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.